चला तर मग आज पान मुखवास बनवूयात. तर त्यासाठी इथं मी साधारण 50 ते 60 पानं घेतलेली आहेत, खाऊची पानं, की जी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत कोरड्या कपड्याने आणि त्याचे देठ काढून जी काही पानं आहेत ती बारीक कट करून घ्यायची आहेत सगळ्यात पहिल्यांदा. त्याच्यानंतर इथं चेरी बारीक चिरून टाकायची आहे. हा जो मुखवास आहे त्याला कुठलंही असं पर्टिक्युलर प्रमाण नाही आहे. आपण आपल्या आवडीनुसार कुठलेही जे काही इन्ग्रेडियंट्स आपण त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत ते आपण कमी जास्त करू शकतो. त्याच्यानंतर इथं मी चेरीचं एक पॅकेट घेतलेलं आहे. साधारणतः 100 ग्रॅमचं हे पॅकेट आहे. चेरी पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये टाकू शकता. याच्यामध्ये अजून तुम्हाला काही व्हेरिएशन टाकायचे असेल तेही तुम्ही टाकू शकता. चेरी टाकल्यानंतर इथं मी जे मिक्सचरवाली जी बडीशेप मिळते गोडवाली, तर ती मी इथं टाकून घेतलेली आहे. त्याचंही मी इथे एक पॅकेट टाकलेलं आहे. त्याच्यानंतर इथं कश्मीरी मिठा म्हणून जी काही बडीशेप मिळते की ज्याच्यामध्ये मिंट असतं, तर तेही इथं मी टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला जर आसमान तारा जर मिळाला पानाच्या शॉपमध्ये मिळाला तर तो अगदी त्याची एक बारीकशी काडी तुम्ही याच्यामध्ये टाकली तरीही चालणार आहे. त्याच्यानंतर सगळ्यात पानामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो काही घटक आहे तो आहे गुलकंद. तर इथं मी गुलकंद 250 ग्रॅम घेतलेला आहे आणि हा जो काही गुलकंद आहे तो मी पूर्ण याच्यामध्ये टाकून घेणार आहे. गुलकंदही आता याच्यामध्ये या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि आता हे जे सगळं गुलकंद टाकल्यानंतर हे जे सगळं मिश्रण आहे ते आपल्याला एक व्यवस्थित एकजीव करायचं आहे. याच्यामध्ये तुम्ही आपण जे पानामध्ये टाकतो थोडासा चुना जो आहे तो थोड्याशा पाण्यामध्ये मिक्स करून या मिश्रणामध्ये टाकू शकता. किंवा जो कात आहे चुन्याबरोबर जो कात असतो ना, तो कातही अगदी थोडासा बारीक एक तुकडा घेऊन तुम्ही त्याची पावडर करून याच्यामध्ये मिक्स करू शकता. आता हे जे सगळं मिश्रण आहे ते मिश्रण व्यवस्थित एकजीव करायचं आहे. इथं मी चमच्यानेच करत आहे, तुम्ही हाताने केलं तरी चालणार आहे. हा जो मुखवास आहे उन्हाळ्यामध्ये खायला खूप छान लागतो. फ्रीजमध्ये ठेवून आपण साधारणतः महिनाभर हा ठेवू शकतो, पण महिनाभर तर राहतच नाही, लगेच संपून जातो. तर आता हे जे मिश्रण आहे ते मी पूर्णपणे एकजीव केलेलं आहे आणि इथं मी एअरटाईट कंटेनर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवणार आहे. अगदी सोपी रेसिपी आहे, नक्की करून बघा. उन्हाळ्यामध्ये जेवण झाल्यानंतर एक चमचा खाल्ल्यानंतर खूप छान वाटतं, थंडगार असं पान खाल्ल्याचा फील येतो. आणि आता